मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज भव्य सभा मीरा रोड येथे होत आहे। या सभेची तयारी सध्या पूर्ण झाली आहे। मीरा रोडच्या नित्यानंद नगर येथील रस्त्यावर ही सभा होत आहे। येथून जवळ असलेली सेंट पॉल शाळेला अर्धा दिवसाची सुट्टीही देण्यात आली आहे। 35 बाय 14 फूट एवढा स्टेज उभारण्यात आला आहे। या ठिकाणी मनसेच्या शाखेचं उद्घाटनही राज ठाकरे यांच्या हस्ते होत आहे। ज्या ठिकाणी मनसैनिकांनी मराठी न बोलणाऱ्या व्यापाऱ्याला चोप दिला होता ते जोधपूर स्वीट्स अँड फरसान हे दुकान या सभेपासून अवघ्या 300 मीटर अंतरावर आहे। राज ठाकरे यांचं याच दुकानासमोर प्रथम ढोल ताशांनी चंगी स्वागत केलं जाणार आहे। त्यानंतर ते सभेच्या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि येथे ही सभा होणार आहे। मनसे सैनिकांनी मराठीच्या मुद्द्यावरून मीरा रोडमधील एका व्यापाऱ्याला मारहाण केली होती। त्याच्या विरोधात मीरा भाईंदरमधील सर्व अमराठी व्यापाऱ्यांनी 4 जुलैला आपली दुकाने बंद करून डीसीपी कार्यालयावर मोर्चा काढला होता। त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी मनसेनेही 8 जुलै रोजी मराठी अस्मितेसाठी मोर्चा काढला होता। मात्र त्याला पोलिसांनी परवानगी न देता मोर्चा अयशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला होता आणि त्यामुळे त्या दिवशी मोठा गदारोळ झाला आणि शेवटी मोर्चा काढला गेला। 8 जुलैच्या ऐतिहासिक मराठी मोर्चाला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शाबासकीची थाप देण्यासाठी मीरा रोडला येत आहेत। आजच्या सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे तमाम मराठी माणसाचं लक्ष लागलेलं आहे। बघा, सभेचं नियोजन तुम्ही बघत असाल, या ठिकाणी बॅनर झेंडे फार मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही लावतोय। आमचे कार्यकर्ते सर्व आज कामामध्ये व्यस्त आहेत। त्याचं कारण आहे की संध्याकाळी सन्माननीय राजसाहेबांचं या ठिकाणी आगमन होतंय आणि त्यांचं फार मोठं जंगी स्वागत बालाजी सर्कल या ठिकाणी होणार, न भूतो न भविष्य असं आम्ही त्या ठिकाणी स्वागत करणार आहोत। आणि मीरा भाईंदरची जनता, जी मराठी जनता आहे, महाराष्ट्रावर प्रेम करणारी जनता आहे, ह्या फार उत्सुकता आहे की सन्माननीय राजसाहेबांना बघायची आणि त्यांची ऐकण्याची एक फार म्हणजे इच्छा आहे। तर सर्व लोकांनी इच्छा व्यक्त केली आणि खरोखरच म्हणजे मराठी जे बांधव असतील, फार उत्साहाचं वातावरण आहे तुमच्या माध्यमातून।